नमस्कार मित्रांनो, ज्या व्यक्तीची यशोगाथा आज आपण डिस्कस करणार आहोत, ज्या व्यक्तीला आपला हे पूर्ण भारतवर्ष मोठा भाई या नावाने ओळखतो. हो, तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात. तो व्यक्तीचं नाव आहे माननीय मुकेश अंबानी. तर आता आपण जाणूया त्यांचा प्रवास. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी यमन येथे झाला. त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी अत्यल्प परिस्थितीतून रिलायन्स उद्योग समूहाची स्थापना केली होती. मुकेश अंबानी यांनी केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण मुंबईतील ICT मधून घेतलं आणि नंतर स्टॅनफर्ड विद्यापीठातून MBA सुरू केलं. पण वडिलांच्या व्यवसायात मदतीसाठी भारतात परतले. 1981 साली त्यांनी रिलायन्स उद्योग समूहात काम सुरू केलं. त्यांनी पॉलिस्टर फायबर आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात महत्वपूर्ण प्रकल्पांचे नेतृत्व केले. आता आपण जाणूया त्यांचा व्यवसाय वाढ व विस्तार. जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारली. पेट्रोकेमिकल्स मध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करणारी कंपनी बनवली. अजून सांगायला गेलो तर टेलिकॉम क्रांती, बेसिकली जिओ. 2016 साली जिओची स्थापना केली. भारतात डेटा क्रांती केली. फ्री कॉलिंग व कमी दरात इंटरनेटमुळे संपूर्ण देशात डिजिटल परिवर्तन घडवले. डिजिटल इंडिया मोहिमेला खऱ्या अर्थाने गती मिळाली. या व्यक्तीकडून आपण एका वाक्यात काय शिकू शकतो ते आहे, मोठे स्वप्न पहा आणि त्यासाठी झटून काम करा. मुकेश अंबानींची यशोगाथा प्रत्येक उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे. भारतासारख्या देशातही जागतिक दर्जाचं यश मिळवता येतं हे त्यांनी दाखवून दिलं. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला काय शिकवत आहे नक्की सांगा इन कमेंट बॉक्स.